नेरळ प्रीमियर लीग NPL 2026 नेरळ शहरात क्रिकेटचा भव्य महासोहळा दिनांक 9, 10 आणि 11 जानेवारी 2026. ठिकाण कोतवालवाडी मैदान नेरळ. नेरळ प्रीमियर लीग 2026 अंतर्गत दमदार संघ, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि थरारक सामने यांचा संगम असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. आयोजक D3 ग्रुप फाउंडेशन नेरळ. दिलदोस्ती दुनियादारी, स्थानिक युवक मंडळे आणि क्रिकेट प्रेमी. सहकार्य रोहिदास मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, प्रथमेश रोहिदास मोरे. कर्जत नगरपालिका निवडणुकीत महायुतीत भाजप, शिवसेना, शिंदे गट व RPI एकत्र असतानाही भाजपला नामोहरम पराभव स्वीकारावा लागला आहे. थेट नगराध्यक्ष पदासह भाजपचे जवळपास सर्व उमेदवार पराभूत झाले असून अवघा एकमेव नगरसेवक निवडून आल्याने पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पराभवानंतर कर्जत भाजप मंडळाची आत्मचिंतन बैठक नुकतीच कर्जत शहरात पार पडली असून या बैठकीत मित्रपक्ष शिंदे शिवसेनेविरोधात तीव्र आणि आक्रमक भूमिका मांडण्यात आली. नगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या विरोधात कर्जत परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट व इतर पक्ष एकत्र असून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीचा होता. अशा परिस्थितीत भाजपकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात आला असताना सुरुवातीपासूनच शिंदे शिवसेनेने त्या पदावर आपला दावा कायम ठेवला होता. याच कारणामुळे भाजपच्या थेट नगराध्यक्ष उमेदवाराचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले नाही असा गंभीर आरोप झालेल्या बैठकीत करण्यात आलाय. दरम्यान भाजपला जागा दाखवायची किंवा संपवायची भूमिका शिंदे सेनेने घेतली असा संतप्त सूर देखील या बैठकीतून कार्यकर्त्यांमधून उमटला. प्रचारादरम्यान शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ धनुष्यबाणासाठी मतदान मागितले. भाजप उमेदवाराचे नावही न घेतल्याचे आरोप पुन्हा बैठकीच्या माध्यमातून पुढे आले. भाजपच्या मतांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपची थेट जागा पाडण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महायुतीचा संपूर्ण फायदा शिंदे सेनेला झाला, भाजप मात्र पूर्णपणे तोट्यात गेला अशी तीव्र खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. याच बैठकीत काही भाजप नेते स्थानिक आमदारांच्या जवळ गेल्यानेच आज भाजप दावणीला बांधली गेली असा थेट आरोप करण्यात आलाय. संघटनेपेक्षा वैयक्तिक राजकीय समीकरणांना प्राधान्य देण्यात आल्याने भाजप कमकुवत झाली असून आमदाराच्या सोयीसाठी पक्षाची ताकद कमी करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. या सर्व घडामोडींना जबाबदार असलेल्या नेत्यांवर कठोर कारवाईची मागणीही या बैठकीदरम्यान झाल्याचं समजतंय. बैठकीत रमेश मुंडे, किरण ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी तिकीट वाटप, नियोजन बैठका आणि युती निर्णयावर कठोर आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली आहे. अंबरनाथमध्ये स्वबळावर, बदलापूरमध्ये राष्ट्रवादीसोबत युती शक्य असताना कर्जतमध्ये शिंदे गटासोबत जाण्याचा चुकीचा रिपोर्ट कोणी दिला असा संतप्त सवाल देखील यावेळी बैठकीत उपस्थित झालाय. या आत्मचिंतन बैठकीतून कर्जत भाजप कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेनेसोबत युती नको अशी ठाम भूमिका मांडत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत जाणे किंवा स्वबळावर लढणे हाच योग्य मार्ग असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याचं समजतंय. एकूणच कर्जत पालिकेतील हा पराभव केवळ निवडणुकीचा निकाल नसून महायुतीतील अंतर्गत संघर्ष, अविश्वास आणि शिंदे सेनेविरोधातील उफाळलेला रोष स्पष्टपणे समोर आणणारा राजकीय स्फोट ठरला आहे.